नमस्कार. हे आपले भेंडीकर सर आहेत. हा त्यांचा प्लॉट आहे. हे नव्यानं त्यांचं बांधकाम करायचं आहे. त्यासाठी पाणी लागते आणि पाण्याचा तपास ते स्वतः करतात. त्यांना त्याची थोडीफार कल्पना असेल. आता ते समोर येत आहे. नारळाचा कौल नमस्कार केला त्यांनी. हे अकोल्याला असतात. आता नारळ काय कौल देते ते आपण बघू. नारळ हालते का का कोणती तरी दिशा महत्वाची असते सर. त्या दिशेने जाऊन बघता का? हो, ईशान्य दिशेकडे जाऊन बघा ना. हां, परत एकदा. पश्चिममुखी प्लॉटची ईशान्य दिशाच असते. हां, अच्छा, वास्तुशास्त्रानुसार. बरं, पाण्याचं ठिकाण. अच्छा, आणि वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेलाच बोर व्हायला पाहिजे. हो ना. ही ईशान्य दिशा झाली. हां हां. नारळाने अजूनपर्यंत काही कौल दिलेला नाही. आता बघू पुढे काय होते तर. काही संकेत वाटत नाही. काही संकेत वाटत नाही. याचा अर्थ जमिनीत पाणी नाही असं होत नाही. बाजूच्या घरात त्यांनी पाणी पाहिलं होतं. त्यांना ईशान्य दिशेत पाणी लागलं आहे. हो, त्यामुळे पाणी जमिनीखाली असतेच असते. आपल्याला जवळ साठा पाहिजे असते म्हणून आपण याला अशा टेस्ट करत असतो. बरोबर. एक मनाची समाधानी. मनाचं समाधान आहे. बस. याला याला सायंटिफिक रिझनही आहे सर. असंच हालत नाही ते. म्हणजे फक्त आपण काहीतरी केलं म्हणून दगड ठेवून त्याला तो हालत नाही. तो याच्यापूर्वी बऱ्याच लोकांनी असे केलेले आहेत प्रयोग आणि सक्सेस झालेले आहे. ते नारळ प्रत्यक्षरित्या तिच्या हातावर कौल देते, हालून दिशा सांगते ते पाण्याची. आणि दुसरा वस्तू आपण जर ठेवली दगड वगैरे तो हलणारा नाही. त्याच्यामुळे हे याला सायंटिफिक रिझन काहीतरी असलं पाहिजे जे आपल्याला सांगता येणार नाही विस्तृतपणे. एक तर माणसाच्या एक तर ब्लड ग्रुपवरही अवलंबून असेल. अच्छा, असंही वाटते. अच्छा. तुम्ही सर GNCमध्ये जनरल मेडिकल मी नॉन टीचिंगमध्ये. नॉन टीचिंगमध्ये GNCला अकोला. पण नारळाने पाण्याचा कौल काही दिलेला नाही. पण सर आता झालेलं नाही. त्याच्यावर हसू आहे. पाणी तर लावावंच लागेल कारण घर आपल्याला बांधायचं आहे. त्याच्यासाठी पाणी आवश्यक आहे. बघू आता काय होते. बोरेवाला उद्या परवा त्यांनी बोलावलं आहे. थँक्यू सर.